आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगर ते अनकाई या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाबद्दल माहिती देत आहोत। छत्रपती संभाजीनगर ते अनकाई या 92 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर अनकाई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रगतीपथावर आहे। जून 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दक्षिण मध्य रेल्वेने ठेवले आहे। अनकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या। शिवाय कामाची गती वाढण्यासाठी अनकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे। अनकाई ते नगरसोल पर्यंत जागेचे सपाटीकरण व छोट्या मोठ्या पुलांचे कामे पण झालेली आहेत। पुढे नगरसोल ते तारूर पर्यंत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम वेगात सुरू आहे व विद्युतीकरणाचे खांब पण उभे करण्यात आलेले आहे। तारूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 2 चे काम पण वेगात सुरू आहे। तारूर ते रोटेगाव पर्यंत जागेचे सपाटीकरण व छोट्या मोठ्या पुलांचे कामे पूर्णत्वात आलेली असून काही ठिकाणी कामे चालू आहेत। रोटेगाव स्टेशन वर बिल्डिंग पुनर्विकासाचे कामे वेगात चालू आहे। तसेच रोटेगाव ते परसोडा दरम्यान पुलांची कामे चालू आहेत। परसोडा ते करंजगाव पुलाची कामे चालू आहेत। करंजगाव ते लासूर स्टेशन सपाटीकरण व शिवना नदीवरील पुलाचे काम वेगात सुरू आहे। लासूर स्टेशन ते पोटूर दरम्यान नवीन ट्रॅक टाकण्यात आला असून विजेचे खांब पण उभे करण्यात आलेले आहे। पोटूर ते दौलताबाद पर्यंत पुलांचे कामे व सपाटीकरण वेगाने सुरू आहे। दौलताबाद ते छत्रपती संभाजीनगर सपाटीकरण व पुलाची कामे वेगात सुरू आहे। लवकरच दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। काम वेगात सुरू असल्यामुळे सदर व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्र व व्हिडिओ दिसणाऱ्या कामावरून दिलेली आहे। धन्यवाद।